तर चला, तर आज आपण आता दुसरा प्रॉडक्ट बनवणार आहोत. म्हणजे प्रॉडक्ट म्हणजे आपण दुसरं पदार्थ बनवणार आहोत, उपमा. तर उपमा बनवण्यासाठी घेतलेला आहे रवा घेतलेला आहे, आपण शेंगदाणे घेतलेले आहेत, कांदा घेतलेला आहे बारीक चिरून, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्यानंतर कढीपत्ता घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे. तर हे असं आहे, सिंपल आहे आपलं, साधं घरच्यासारखं बनवतं आहे. असं नाही की काहीतरी वेगळं. आणि 2 चमचे तेल घेतलेलं आहे, जे घरचे हे आहे तेच आहे. समोर बेसिन पण दिसत असेल की बाबा काय आहे तिकडे, वॉश बेसिन आहे ते. तर ठीक आहे, या पद्धतीने किचन म्हणल्यानंतर येणारच ते. तर ह्या पद्धतीने आता आपण बनवून घेतो आहोत. तर तेल गरम केलेलं आहे, गरम होत आलेलं आहे तेल. तर आपण आता उपमा बनवू एक छान असा. तेल ते आपलं राहिलं होतं, थोडेसे जिरे टाकलेले त्याच्यामध्ये, थोडीशी मोहरी टाकलेली आहे. ठीक आहे, आलेले आपण आता याच्यात कांदा टाकून घेऊया. कांदा छान असा भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून कांद्याचा टेस्ट आणि कांद्याचा जो अरोमा आहे त्यामध्ये उतरला जाईल आपल्या उपीटमध्ये. जेवढा कांदा तुम्ही व्यवस्थित चिरून घ्याल तेवढं छान असं याचं उपीट बनलेलं जातं आणि खायला पण चवदार लागतं. मिरची टाकत आहोत आपण, जी चॉप केलेली मिरची. ही लाल हिरवी मिरची घेतलेली आहे, म्हणजे गडद हिरवी जी असते याच्यामध्ये तिखटपणा जास्त असतो, पण छान राहतं. एक 2-3 टाकल्या तरी बस होऊन जातं. आपण याच्यामध्ये लसण टाकलेलं आहे, लसण थोडंसं चॉप केलेलं आहे. आपला कढीपत्ता होता जो राहिला होता, आपण थोडासा कढीपत्ता टाकून देतो तिथे. कढीपत्त्यामुळे एक ना वेगळी त्याला चव येते. तुम्ही हा कढीपत्ता जो आहे आपण स्टोअर करून ठेवला होता, त्यामुळं असं हे आहे. शेंगदाणे टाकत आहोत. शेंगदाणे जेवढे जास्त तेवढा उपीट छान होतं. शेंगदाण्याला गरिबाचे काय म्हणलं जातं, तर काजू बदाम म्हणलं जातं शेंगदाण्याला. शेंगदाणे टाकलेले आहेत. तर आपण थोडंसं हळद टाकत आहोत. चवीपुरतं टाकत आहोत, जसं आपल्याला लागणार आहे त्यानुसार मीठ टाकायचं आहे. तर पाणी पण जे आहे आपल्या जेवढा आपण रवा घेतलेला आहे किंवा जेवढी सुजी आपण म्हणतो तेवढी घेतली आहे त्या आकाराने तुम्हाला पाणी टाकायचं. आता आपल्याला उकळी उचलून थांबायचं आहे. आणि ही आपण थोडी कोथिंबीर टाकतो. ही कोथिंबीर कढीपत्ता जी आहे आपण फ्रीजमध्ये ठेवलेला आहे आणि याला प्रॉपर निसून ठेवलेला होता एअरटाईट कंटेनरमध्ये, किंवा आपण ह्याच्यामध्ये ठेवला तर चांगला पद्धतीने कोथिंबीर राहते. जेव्हा स्वस्त असेल कोथिंबीर घेऊन ठेवायची. तर चांगली उकळी आलेली आहे, तर आपण याच्यामध्ये आपला रवा टाकत आहोत, म्हणजे सुजी. त्याला मंद आचेवर थोडंसं व्यवस्थित हे करत आहोत, झाकून ठेवणार आहोत. ते मंद आचेवर आपण झाकून ठेवतो याच्यावर. इकडे दाखवू. बघत आहोत आपला छान असा उपमा झालेला आहे. त्याला जो टेक्स्चर जो आलेला आपण सुरुवातीला जो भाजून घेतलेला होता त्यामुळे तो एकदम प्रॉपर असा टेक्स्चर आलेला आहे. आपला छान असा
उपीट झालेलं आहे. हे आपलं छान असं उपीट झालेलं आहे. बघत असतात छान असं उपीट.